हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही होम इसेन्शियल्सचा हॉल। बेसिकली मी काही दिवसांपूर्वी वॉटर बॉटल्स, त्यानंतर बाथरूम फ्रेशनर आणि छोट्या अशा ज्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला नेहमी येऊ शकतात घरामध्ये, अशा गोष्टींची ऑर्डर प्लेस केली होती। तर म्हटलं मी ते सगळं तुमच्याबरोबर पण शेअर करते। तर ॲक्च्युली आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि माझ्याकडे आधी ज्या स्टीलच्या बॉटल्स होत्या ना त्या खराब झाल्या आहेत, त्यामुळे मी हे 3चं एक हे मिळतो, सेट मिळतो वॉटर बॉटलचा, त्याची ऑर्डर प्लेस केली होती। तर हा ना सोलिमो स्टेनलेस स्टील आहे, याला मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं आहे। सेट ऑफ 3 आणि 1 लिटर्सच्या वॉटर बॉटल आहे। तर प्रत्येक वॉटर बॉटल जी आहे ना ही अशी काहीतरी दिसते। तर छान आहे, म्हणजे मला तर आवडलं। आता मी याला यूज करून बघते आणि मग वाटलंच त्याचा जो फीडबॅक आहे ना तो तुम्हाला देते। कारण मी आय गेस मिल्टनच्या पण ॲमेझॉनवरनं एकदा दोनदा वॉटर बॉटल ऑर्डर केलेला, बट त्यातनं ना काही कालांतराने स्मेल येतो। म्हणजे तुम्ही 2 दिवसांनी जरी प्रॉपरली त्या बॉटल्सला वॉश करत असाल ना तरीही त्यातनं स्मेल येतो, हे मी ऑब्झर्व केलं आहे। प्लस मी आणखीन एक ब्रँड आहे, मला आठवत नाही आहे पीवरनं, त्याच्या पण बॉटल्स ऑर्डर केलेली। त्याची ॲक्च्युली मी 2 लिटर्सची वॉटर बॉटल ऑर्डर केलेली, बट ते काय होतं आहे ना, जेव्हा मी पूर्ण बॉटल भरते ना ती प्यायला खूप जड जाते, म्हणजे असं उचलून असं प्यायला जड जाते, तर ती जास्त यूजमध्ये होत नाही आहे। त्यामुळे मग मी एकदा ही म्हटलं ह्या ट्राय करून बघूयात। याच्या आधी माझ्याकडे कुठल्या ब्रँडच्या होत्या मला आठवत नाही आहे एक्झॅक्टली, बट त्या खूप वर्ष चालल्या आणि अफोर्डेबल होत्या। ह्या पण अराउंड मला 549ला हा 3चा सेट पडला आहे। ओके, त्यानंतर नेक्स्ट हा माझा टी शर्ट आहे, मी नंतर दाखवते। आय डोंट नो कसा आला। याच्या आधी मी जो ऑर्डर केला होता ना तो अराउंड मला खूप लॉंग येत होता, मग मी त्याला रिप्लेस करून घेतला। आता हा रिप्लेसचाच आहे, बघत की तुम्ही आता ओपन केला आहे तर तुम्हाला दाखवते। तर हा टी शर्ट असा काहीतरी दिसतोय। ह्याची प्रिंट जी आहे ना ही खूप छान आहे, तुम्ही जर बघितलं तर, आणि याचं क्वालिटी पण खूप छान आहे, म्हणजे कपडाही खूप छान आहे, सॉफ्ट आहे असं, आणि जाड कपडा आहे, असं सी थ्रू नाही आहे, बघा सी थ्रू नाही आहे बिलकुल पण कपडा, ह्याचा छान कपडा आहे। ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे हे एअरचे गोदरेजचे म्हणजे बाथरूम फ्रेशनर। तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, मी याचे रिव्ह्यूज बघितलेले ॲमेझॉनला, तर मला हे प्रोडक्ट छान वाटलं। तुम्ही यामध्ये बेसिकली इथे दिसतंय ना, हे इथे टायमर दिलेला आहे, यानुसार तुम्ही सेट करू शकता की तुम्हाला किती 10 मिनिट्स, 20 मिनिट्स, 40 मिनिट्सला हे स्प्रे होत राहणार ऑटोमॅटिकली बेस्ड ऑन दी टायमर जे इथे आपण सेट केलं आहे त्याच्यावर। आणि याला इथे खाली मी पण पूर्ण ओपन नाही करून बघितलं याला, हां हे बघा, हे असं इथे हा स्प्रे बॉटल आहे, तर हे आपण यूज करू शकतो आणि हे बॅटरी ऑपरेटेड आहे, तर आपण हे रियूज पण करू शकतो। फक्त नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की काहीतरी 2200 स्प्रेज आहेत यामध्ये। तर मी पण आता हे फर्स्ट टाइम यूज करते, मी बघते यूज करून की याची लॉंगिटिव्हिटी किती आहे, त्यानंतर मी तुम्हाला याचा नक्की फीडबॅक देईन। सेमच मी दुसरं पण हेच सेम ऑर्डर केलं आहे। ओके, सेकंड वॉशरूमसाठी सेम प्रोडक्ट। आय गेस हे मला हे पण अराउंड मला असंच काहीतरी 700-800ला आय गेस 2 पडले, तर मला सध्या तरी हे थोडे वाटले अफोर्डेबल। आता यूज करून बघते मी की नक्की जे स्प्रे जे त्यांनी दिले 2200 ते तेवढे दिवस चालतं की नाही, एकदा मी ते टेस्ट करेल आणि मग मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल हे। ओके, हां त्याबरोबर ना ॲक्च्युली मला हे एरोडोचेस फ्रुटी पंच म्हणून हे आहे। ओके, इग्नोर, त्यांनी पॅकेजिंग वगैरे एवढी काही व्यवस्थित दिली नाही आहे याची, सगळं ओपन होतं हे। ओके, तर यात अराउंड 5 सॅशेस आहेत। ओके, हे पण वॉशरूम हेच दिसत आहे मला। ओके, रूम फ्रेशनरच आहे, हे पण मी यूज करून बघेन बिकॉज मी पण हे फर्स्ट टाइम यूज करते, ते छान आहे। मी नेहमी गोदरेजचेच यूज करते। त्यानंतर मी इथे ही मँगो डिटॅन सनस्क्रीन, जेल सनस्क्रीन ऑइल फ्री यूज करते, ही आहे डॉट अँड कीची। आता मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर पण यूज करते आणि मला ते मॉइश्चरायझर डॉट अँड कीचं फार आवडतं, कारण म्हणजे ते जे आहे ना बरेचशा वेळा असं होतं की आपण जी सनस्क्रीन यूज करतो ना तिला स्किनमध्ये ऑब्झर्व व्हायला खूप वेळ लागतो किंवा ती व्हाईट कास्ट पण सोडते, तर मी त्यामुळे डॉट अँड की प्रेफर करते। आणि
ॲक्वालॉजिकाची मी सध्या यूज करते, तर तीही खूप छान आहे. मी एक गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ आय गेस शूट केला आहे, माहीत नाही आता तो याआधी जाईल की यानंतर जाईल, बट त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. मी म्हणजे पूर्ण 2 हे भरून घेत असते सनस्क्रीन, आणि जेव्हा मी स्किनला लावते ती पूर्ण म्हणजे लगेच ऑब्झर्व होते, आणि तिचा व्हाईट कास्ट पण ती थोडी पण व्हाईट कास्ट सोडत नाही. तर ती एक छान आहे, आणि ही पण छान आहे. तुम्ही ही पण ट्राय करून बघा, मँगो टी टॅन. तर मी बेसिकली बाय 1 गेट 1 होतं की काय काय माहिती, बट मी चुकून 2ची ऑर्डर प्लेस केली आहे. आय थिंक मला ही एक रिटर्न करावी लागेल. मी बघते काय केलं आहे मी एक्झॅक्टली, बट छान आहे ही पण. अराउंड ही आहे 445ला. ओके, ॲक्वालॉजिकाची थोडी स्वस्त आहे, समथिंग अराउंड 350 380 समथिंग लाईक दॅट, बट तीही छान आहे. तुम्ही दोन्हींपैकी कुठलीही ट्राय करू शकतात. म्हणजे मला तर दोन्हीही आवडतात, मी चेंज करत असते असंच, जेव्हा वाटेल तेव्हा ती यूज करते, जेव्हा वाटेल तेव्हा ही यूज करते. आणि यामध्ये ना आणखीन एक व्हिटॅमिन सीचं पण एक मिळतं, तर ते पण छान आहे. ओके, स्पेशली समरसाठी. देन हां, मी हे ऑर्डर केलं होतं. आता यात ना खूप म्हणजे आपल्या किचनमध्ये नेहमी यूजमध्ये येईल ना असं प्रोडक्ट आहे. तर बेसिकली हे दी स्ट्रगल इज रिअल. आय गेस काहीतरी ब्राईटनेसचा थोडा इश्यू झालेला आहे, माहीत नाही काय, प्लीज इग्नोर. जे फ्लिकरिंग वगैरे होत असेल काही इन बिटवीन, तर प्लीज इग्नोर दॅट. हां, तर मी बेसिकली क्लिप्स ऑर्डर केले आहे. या टाईपमध्ये असतात अशा. तर जे बऱ्याच वेळा असं होतं की आपण पॅक्स वगैरे ओपन करतो, आणि त्यानंतर मग त्याला आपण रबर बँड वगैरे बांधतो किंवा असं काहीतरी करतो, किंवा ते ओपनच राहतं. तर मग मी हे ना खूप दिवसांपासून ॲक्च्युली माझ्या कार्टमध्ये ॲड होतं, बट माहीत नाही का मी हे ऑर्डरच केलं नाही कधी. मग मी त्या दिवशी याची ऑर्डर प्लेस करून बघितली, म्हटलं हे कसं आहे. तर हे बेसिकली असं ओपन होतं, अँड देन तुमचा जो पॅक आहे त्याला तुम्ही हे लावू शकता तसं इथे, म्हणजे असं गोळा करायचं आणि ही क्लिप जी आहे त्यामध्ये टाकून द्यायची. तर हे आय गेस 70ला एक सेट होता, बट याची मिनिमम ऑर्डर क्वांटिटी जी होती ना ती 2 होती, त्यामुळे मी हे 2 ऑर्डर केले. ओके, देन आफ्टर दॅट हां ओके, हे जे आहे ना दिस इज नॉट पार्ट ऑफ जी मी ॲमेझॉनची ऑर्डर प्लेस केली ना, हा त्याचा पार्ट नाही आहे बेसिकली. हे मला आम्ही मागे आता लेन्स कार्टला गेलो होतो, तेव्हा मी माझ्यासाठी हे लेन्स हे केले होते, स्पेक्टॅकल्स. मी कारण माझं ऑफिसचं लॅपटॉपवर भरपूर काम आहे, आणि स्क्रीन टाईम तर असतोच आपला, फोन म्हणा, लॅपटॉप म्हणा, टी व्ही म्हणा. तर मी त्यासाठी ऑर्डर केली ना. बट आता तुम्ही विचार करत असाल की याला हे एकच दांडी दिसतीये, ते पण एवढी खराब कंडिशन. एक काय झालं ॲक्च्युली, आणला मी 1-2 दिवस यूज केला, आणि मी असंच खाली बसली होती मीटिंग वगैरे अटेंड करत, आणि तो माझ्याकडनं खाली राहिला. तर विकासचा त्यावर पाय पडला. तर ह्याची एक जी दांडी आहे ना ती निघून आली. ऑलरेडीच हा खूप नाजूक आहे, मला खूप आवडलेला, बट माझ्याच्याने यूजच नाही करणं झालेला. बट ठीक आहे, सो आता मी लेन्स कार्टला जाऊन याला हे करून घेऊ, काय बोलतो, रिपेअरला टाकू याला, आणि रिपेअर करून घेईल मी. कारण माझा आधीचा जो आहे ना, मला माहीत नाही, मी माझ्या म्हणजे आईकडे विसरली की काय माहीत नाही, कारण मी इथे घरभर शोधलाय, मला माझं मिळालं नाही, आणि आईकडे पण तिला मिळत नाहीये. तर मग त्यामुळे मी हे नवीन घेतला. पण त्यानंतर जे नेक्स्ट आम्ही लेन्स कार्टवरनंच त्या दिवशी जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा मेंबरशिपवर आम्हाला ऑफर होती की बाय 1 गेट 1ची मेंबरशिप जर तुम्ही घेतली लेन्स कार्टला. तर म्हटलं असंही लागतंच, आपण घेतोच. तर मग आम्ही मेंबरशिप घेतली, आणि मग हे आणखीन एक सनग्लासेस घेतली विकाससाठी. ओके, तर हे 2 in 1 आहे बेसिकली. असं जर लावलं तर दिस बिकम्स सनग्लासेस. ओके, आणि जर तुम्हाला असंच घरामध्ये वगैरे यूज करायचं असेल, कुठे बाहेर जाताना वगैरे फक्त याच्यासाठी, तर हे स्पेक्टॅकल्स म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. ओके, आय थिंक सो दे लुक रिअली कूल. लाईक दी फ्रेम पण याची खूप छान आहे, मला हे आवडले आहेत. मी पण यूज करू शकते ॲक्च्युली, हे मला असं वाटतं छान वाटतंय. ओके, बट हे विकासचे आहेत. आमच्याकडे आत्तापर्यंत जे सनग्लासेस आहेत ना ते मोस्टली राऊंडमध्ये आहे, तर मग म्हटलं काहीतरी वेगळं घेऊयात, तर मग त्यामुळे आम्ही हे असे घेतले. आणि 2 in 1 आहे बेसिकली. तर मग याचा आय गेस याचा चांगला यूज होईल असं मला वाटतं. आणि लेन्स कार्टचं आहे, त्यांच्याकडे असतं चांगलं कलेक्शन असतं, पण मग तिथे गेल्यानंतर एवढं कन्फ्युजन होतं ना की काय घ्यावं काय नाही घ्यावं. हे बेसिकली आम्ही त्या दिवशी जेव्हा फ्रेम सिलेक्शनला गेलेलो ना त्या दिवशी दोन्ही पण घेतले आम्ही. याची आम्ही घरी डिलिव्हरी ऑर्डर केलेली, तर आय गेस हे वीक डेजमध्येच असं कधीतरी आलेले. ओके,
हा आधी आला मग माझा आला. बट हा खूप चांगला हे आहे माझा. ॲक्च्युली तो म्हणजे क्वालिटी त्याची असं मी नाही म्हणणार की खराब आहे म्हणून. आता ती चूक माझी होती की मी खाली ठेवलं आणि विकासने त्यावर नेमकी पाय दिला. बट ठीक आहे, चांगली आहे फ्रेम ती पण. ओके, तर दॅट्स इट फ्रेंड्स फॉर दिस व्हिडिओ. यातले मी जे रूम फ्रेशनर वगैरे आहे, त्यानंतर जे क्लिप्स आहे आणि मोस्टली जे वॉटर बॉटल्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये यूज होतील. आणि जर तुम्ही एक गृहिणी असाल तर तुम्हाला माहिती की घरामध्ये ह्या गोष्टींची किती गरज पडते. मी त्या अकॉर्डिंगलीच थोडा हा व्हिडिओ बनवलेला असं. ठीक आहे, होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी ट्राय करेल की हे जे प्रोडक्ट्स आहे ना त्यांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे नक्की ट्राय करेल. मी बघते कसं करायचं आहे, मलाही माहीत नाही आहे, मला थोडं बघावं लागेल याचा. बट या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.